नमस्कार, मी आहे आज शोनाली आणि आज सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे अत्यंत कमाल व्यक्तिमत्व. म्हणजे शिक्षण हे शाळेत आपण घेतोच, पण आयुष्य देखील आपल्याला खूप काही शिकवत असतं. आणि खरं तर पुण्यातल्या एका छोट्या चाळीतला म्हणजे वाकडेवाडीतला मुलगा आज भारताच्या सायबर सुरक्षेचा चेहरा बनलेला आहे. आज आपण पाहिलं तर जिथे आत्मविश्वास आहे, पदवीपेक्षा मोठं यश त्यांनी मिळवलेलं आहे. आणि भांडवल नव्हतं पण आत्मविश्वास होता, अनुभव नव्हता पण निर्धार होता. क्विक हिल ही केवळ कंपनी नाही तर ती एका निर्णयाची ताकद आहे. आज आपल्यासोबत सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये आहेत क्विक हिल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO डॉक्टर कैलाश काटकर सर. सर, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मी व्यवस्थित. कसं वाटतंय? छान वाटतंय. खरं तर आम्ही सगळ्यांना विचारत असतो ना की तुमच्या कम्प्युटरमध्ये कोण राहतं. हां, तर तुमच्या कम्प्युटरमध्ये कोण राहतं हे सांगायची गरज नाही. पण मला एक सांगा की तुम्ही राहता ते सुरुवातीच्या काळामध्ये वाकडेवाडीमध्ये, बरोबर? तानाजीवाडी वाकडेवाडी. तर तानाजीवाडी ते आज विमाननगरचा जर प्रवास बघितला तर खूप मोठा प्रवास आहे आणि ह्या प्रवासाने तुम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही आमच्या सगळ्यांच्या गॅजेट्सला सेफ ठेवतात तेव्हा तुमच्याकडनं जाणून घ्यावं असं वाटतंय की बालपणी जेव्हा तुम्हाला कुठले पण टॉयज मिळत असतील, काही खेळणी मिळत असतील, तर मुलांची एक सहसा सवय असते ते खेळणं खेळण्यापेक्षा ते खेळण्याला ओपन करून बघायचं, त्याच्या आतमध्ये काय काय, ते कसं चालतं, कसं ऑपरेट होतं. तर तुम्हाला सुद्धा ही सवय होती का हो लहानपणी? माझ्या लहानपणी एवढी खेळणीच नव्हती, पहिली गोष्ट. आणि आम्ही जी खेळणी आहे ना ती स्वतःहून बनवायचो. म्हणजे मी माझ्या मामाच्या गावी ज्यावेळेस जायचो त्यावेळेस बैलांना जो चारा टाकायचो त्याची जी चिपाडं असायची ना, ती चिपाडं सोलून त्याची आम्ही बैलगाडी बनवायचो. ती बैलगाडीला व्यवस्थित असं दोरा बांधून ती वडायचो. अशा आम्ही बऱ्याचशा गोष्टी करायचो. खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचं बालपण जे आहे ते एन्जॉय केलंय. मग हो, टेक्नॉलॉजीपासून दूर. बरं, आणि मग मला हे सांगा की आता तुम्ही म्हणाल की गॅजेट्स वगैरे काही नव्हते, पण तुम्ही तर ऑलरेडी गॅजेट्समध्येच होतात. बाबा रेडिओवर दुरुस्त करायचे, त्यांचं बघून बघून तुम्ही पण शिकला होता. तर रेडिओ कॅल्क्युलेटर दुरुस्ती करत असताना तेव्हा कुठल्या गॅजेट सोबत मैत्री झाली का? कुठलं गॅजेट तेव्हा खूप आवडायचं? तसे भरपूर, पण ते लाईव्ह गॅजेट बरोबर जास्त. लाईक जसं तू म्हणते ना की कुठली खेळणी मी ओपन केलेत का? खेळणी नाही, मी अख्खी सायकलच ओपन केली होती. की मला असं वाटायचं सायकलचं जे ओव्हर ऑइलिंग व्हायचं ते असं मला वाटायचं की ते खूप कॉस्ट आहे, त्याला 30-40 रुपये घ्यायचे. ते मी म्हटलं मीच स्वतःहून करतो. आणि मी स्वतःहून मार्केटमधनं त्याचे बॉल बेरिंगचे बॉल्स वगैरे सगळं, ग्रीस वगैरे सगळं घेऊन आलो. तो पूर्ण सायकल उघडली आणि मग मला ती जोडता नाही आली. मग परत वडील रागवले मला आणि मग ती सायकलच्या सगळं असं सांगाडा घमिल्यामध्ये भरून ते सायकलच्या शॉपमध्ये नेऊन मग त्यांनी ती परत जोडून दिली. अशी म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी. तुम्हाला ती सायकल ओपन करायला पाहिजे? मला नेहमी असं वाटायचं, मी सायकलचे पंक्चर सुद्धा काढलेत. मला असं वाटायचं की पंक्चर झाल्यानंतर मी कशाला सायकलच्या शॉपमध्ये द्यायला पाहिजे. आणि मी ते पंक्चरचं सगळं सामान आणलेलं ते मी सक्सेसफुली काढू पण शकलो. म्हणजे अशा गोष्टी मी करत असायचो. मला ते खूप आवडायचं असं करायला. म्हणजे रेडिओ उघडणं, कित्येक वेळेला मी लहानपणी, आता वडील ज्यावेळेस रेडिओ रिपेअर करायचे आणि मग त्या काळामध्ये असं होतं की रेडिओ सेलवरती चालायचा. तो आपण सेल आणायचो, 1.5 व्होल्टेजचे असे 4 मोठे ठोकळे असायचे, ते जोडायचे. मला असं वाटायचं सेलवरती एवढे पैसे कसे खर्च करायचे. मी एक दिवशी इलेक्ट्रिकल सप्लाय घेतला आणि तो तिथे जाऊन जोडला आणि तो रेडिओमधनं धूर निघाला सगळा पूर्ण. मग मी परत आहे तसं जोडून परत ठेवला. आणि मग संध्याकाळी वडील आले. त्यांनी विचारलं की काय आलं? म्हटलं चालत नाही रेडिओ. मग त्यांनी उघडला. तो उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मी काहीतरी केलंय. आणि मग त्यावेळेस असा राग यायचा त्यांना, फटके खायचो वगैरे. पण हे सगळं लर्निंग होतं माझं. मला खूप आवडायचं. म्हणजे असे गणपती बसले की मग असे ते छोटे छोटे दिवे लावायचो आणि मग त्या दिव्याचं व्होल्टेज कमी करण्यासाठी वडील त्यासाठी ते ट्रान्सफॉर्मर लावायचे. आणि ते कसं आहे ना, वडिलांची सवय अशी समजून सांगण्याची नव्हती. लावलं, चाललं, बघ ही वायर अशी जोड, ही अशी जोड, ही अशी जोड. आणि ते समजून सांगत नसल्यामुळं मग मला असं वाटायचं की ट्रान्सफॉर्मर कशाला लावायला पाहिजे, मध्ये आपण डायरेक्ट जोडून बघूया. खटखटखट सगळे लॅम्प उडाले.
मग नंतर ते सगळं उडाल्यानंतर मग वडिलांना विचारलं ना की असं का झालं, मग ते समजून सांगायचे की अरे हे स्टेप डाऊन करावं लागतं आपल्याला, असं करावं लागतं. म्हणजे प्रॅक्टिकल खऱ्या अर्थाने तुम्ही खूप जास्त केलेलं आहे. हो हो. क्या बात आहे सर. मी म्हटलं ना की शिकणं हे आयुष्यभर सुरू राहतं आणि तुम्ही खूप लहान वयापासून ही जी शिकण्याची तुमच्यामधली इच्छा होती त्यामुळे तुम्ही खूप गोष्टी ज्या आहेत त्या अडॉप्ट केल्या होत्या. मला सांगा की आज आपण ना स्मार्टफोनच्या जगात वावरणारी माणसं आहोत, पण तेव्हा स्मार्ट थिंकिंगबद्दल विचार केला जायचा. पाहुणे जरी आले तरी ते म्हणायचे की चंट आहे मुलगा, चॅप्टर आहे खूप, हा चांगला काहीतरी करेल आयुष्यामध्ये. तर असं तुम्हाला तुमचे नातेवाईक येऊन कधी कॉम्प्लिमेंट देऊन जायचे का? आमच्या आईवडिलांनी आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये टाकलेलं, कारण वडिलांची इच्छा होती की आम्ही इंजिनियर व्हावं, कारण त्यांनी त्यांच्या कंपनीत पाहिलं होतं की इंजिनियर लोकांना खूप हाय सॅलरी मिळते. आणि माझे वडील जे मशीन ऑपरेटर होते त्यांना असं वाटायचं की ते स्वतः जास्त काम करतात पण त्यांना तेवढी सॅलरी भेटत नाही, म्हणून त्यांनी आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये टाकलं होतं. आणि झालं असं की अभ्यास घ्यायला त्यांना पण येत नाही आहे, मग त्यांनी ट्युशन्स लावलेले वगैरे. तर ते ट्युशन्समध्ये पण, आणि कधी पाहुणे आले की माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जातो, मग वाचून दाखव, मग असं काहीतरी द्यायचं, न्यूजपेपर द्यायचं, आणि काही कळायचं नाही त्या न्यूजपेपरमधलं. म्हणजे असा न्यूजपेपर हातात धरायचा आणि स्कूलमधल्या ज्या बुक्समधले काही जे सेंटेन्स आहे ना तेवढेच परत 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 रिपीट वाचायचं. समोरच्या माणसालाही काही कळायचं नाही, वडिलांनाही काही कळत नव्हतं. तिथे सरांनी स्मार्टपणा जो आहे तो वापरला आहे की आता ह्या सिच्युएशनला मी कसं हँडल करू शकतो, हो की नाही. नाईस सर. मला यावरच एक किस्सा खरं आपण बोललो होतो, तर तो माझ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवावा असं वाटतंय. निर्णयाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अनेक कॉर्पोरेटेड लीडर्स जे आहेत ते खूप वेळ घेतात, निगोसिएशनमध्ये खूप वेळ जातो. पण तुम्ही तुमच्या बालपणामध्ये काही असे निर्णय घेतले होते की ज्यामुळे तुमचे वडील, तुमचे नातेवाईक आणि सगळेच अवाक झाले होते की अरे बाप रे, यांनी असा निर्णय घेतला की ज्याच्यामुळे हे सगळं बदललं आहे. मला कसं आहे की लहानपणी मी पाहिले वडील सगळे निर्णय वगैरे घ्यायचे, पण जसं मला समजत गेलं आणि बऱ्याचशाच गोष्टीमध्ये जिथे टफ डिसिजन घ्यायचे असतात ना तिथे ॲज यू सेड की बरेचसेच लीडर्स लोकांना तो टाईम लागतो, बराचसाच टाईम लागतो वगैरे, पण मला तो नव्हता लागायचा. कारण मी फॅक्ट्स वगैरे जे काय माझं इंटेन्सिव्ह माइंडने मी ते सगळं कॅल्क्युलेट करायचो आणि फटकने ते कॉल घ्यायचो आणि तो कॉल घ्यायला मी भाग पाडायचो, म्हणजे पॅरेंट्सला सुद्धा आणि सगळ्यांना सुद्धा. आणि ते असं झालं की मी घेतलेल्या कॉलमधून ते सक्सेस झालेले, म्हणजे सुरुवातीचे जेवढे काय डिसिजन्स होते त्यामुळे ते असे सक्सेस होत होते. मग त्याच्यानंतर तो असं झाला की घरातल्या सगळ्याच मेंबरचा अगदी तो ट्रस्ट फॅक्टर माझ्यावरती एकदम असा आला की आता कुठलाही मोठं डिसिजन घ्यायचं असेल तर फायनल डिसिजन कैलाश घेणार. आणि ते असं होत गेलं, त्याच्याने माझा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि मी होतोच तसा. म्हणजे मला माहीत नाही ते कुठून आलं माझ्यामध्ये, पण मी खूप फटकेने डिसिजन घ्यायचो आणि खूप फास्ट डिसिजन घ्यायचो. आणि आजही सुद्धा मी जास्त वेळ विचार करत नाही बसत. म्हणजे काय होतं ना की आपण जितका जास्त विचार करू ना तितके जास्त त्याला फाटे फुटतात आणि कुठे ना कुठेतरी हे असं. आणि मला अगदी लहानपणापासून असं फील यायचं की कुठलं जरी डिसिजन घेतलं तर ते काय 100% परफेक्ट असेल असं नाही, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी 10-15% प्लस मायनस असणार आहे. पण त्यासाठी आपण डिसिजनच न घेणं हा आपला मोठा लॉस असू शकतो आणि म्हणून मी ते फटफट डिसिजन्स घ्यायचो. सर या बाबतीतचा जो एक लेजेंडरी किस्सा आहे, तुमचं स्क्रीन पेंटिंगचा बिझनेस होता आणि त्यामध्ये तुम्ही बाबांना आपला फायदा कसा होऊ शकतो हे दाखवलं होतं. मी शाळेत असताना मला अभ्यास करायला आवडायचंच नाही आणि मी मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये कायम मला खूप चांगले मार्क्स असायचे, बिना अभ्यास करता सुद्धा यायचे. मे बी माझं लॉजिक्स तेव्हापासून खूप स्ट्रॉंग होतं आणि माझं मॅथ्स पण तसं स्ट्रॉंग होतं. म्हणजे आपण ज्याला ते अल्जिब्रा वगैरे असं वरती पहिलं हे आलं की त्याचं शेवटचं आन्सर काय आहे हे ते लिहून होईपर्यंतच मला माहिती असायचं की शेवटी आन्सर काय असणार आहे. एवढं माझं माइंडमध्ये ते असं पटपट ते कॅल्क्युलेट व्हायचं. सो बाबा ज्यावेळेस आमचे स्क्रीन पेंटिंगचा बिझनेस करत होते, म्हणजे त्यांनी तो सुरू केला होता कारण फायनान्शियली नोकरी करत करत त्यांना काहीतरी ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी ते करत होते. आणि मी बसले त्यांना सगळं हेल्प करायचो, पण मी हेल्प करत असताना मी सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेट करायचो की पेंटचा डब्बा आणला केवढ्याला आणि मग ते तिकडून आणलं किती,
एका पेन डब्यामध्ये आपले किती हे होतात सगळं होतं. आणि मी ते सगळं कॅल्क्युलेट केलं आणि मला असं वाटलं की त्याच्यात काय मार्जिन नाहीच आहे. मग मी बाबांना सांगितलं, बाबांच्या पण लक्षात आलं. पण मग ते म्हणले आता सांगायचं कसं की तिकडून की आम्हाला हे पैसे वाढवून पाहिजेत वगैरे. तर बाबांमध्ये तेवढी डेअरिंग नव्हती. मी म्हटलं मी बोलतो. तेव्हा तुम्ही होता 7वी मध्ये? मी 6वी 7वीत असेल. आणि जिथून मी ते आणत होतो तिथे ते काका होते. तिथं माझ्या बाबांपेक्षा खूप जास्त वयाचे होते, म्हणजे खूप मोठे होते वयाने. आणि त्यांचा तो टेलरिंगचा बिझनेस होता. आणि त्यांना मी सांगितलं की हे परवडत नाही आहे आणि तुम्ही जे काय 10 पैसे देताय ते 10 नाही, मला 25 पैसे पाहिजे पर हे. तुम्ही 10 पैशावरून डायरेक्ट 25 पैसे? म्हटलं हो. सो ते म्हणले असं नाही होणार, तू तुझ्या बाबांना पाठव. मी म्हटलं नाही, काम मी करतो त्यामुळं मीच बोलणार तुमच्याशी, बाबा नाही बोलणार ह्याच्यावरती. सो जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीला ॲग्री करत नाही तोपर्यंत मी पुढची कामं नाही करणार. पुढच्या 15 दिवसाची करेल, त्याच्यानंतरची नाही करणार, असं मी त्यांना हे देऊन आलो. म्हणजे लाईक सॉर्ट ऑफ आजच्या भाषेमध्ये बोलायला गेलो तर नोटीस देऊन आलो थोडक्यात. पण त्यांनी मग माझ्या बाबांना खूप कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोलले. बाबा म्हटले करतो तर तोच सगळा, त्यामुळे आता मी काहीच बोलणार नाही. आणि मग महिना 1.5 महिन्यानंतर ते आले आणि त्यांनी ॲग्री केलं की ठीक आहे 25 पैसे नो प्रॉब्लेम, पण काम सुरू कर, थांबू नको. बाबांची काय रिॲक्शन होती? बाबांची रिॲक्शन काय होती? बाबा वॉज व्हेरी हॅपी. पण ते 15 दिवस ते स्ट्रेसमध्ये असतील. हो, 15 दिवस ते स्ट्रेसमध्ये असतील. ते स्ट्रेसमध्ये होते की नाही होते हे पण मला समजणे इतकं माझं नॉलेज नव्हतं. म्हणजे बाबा खुश झाले होते एवढं मला ते चेहऱ्यावरनं मी ओळखू शकलो. पण ते थोडेसे घाबरलेले होते की हा मुलगा कोणाशी काहीही बोलतो. म्हणजे मी शाळेतल्या तर प्रिन्सिपलला पण बोलायचो कधी कधी. आणि मग प्रिन्सिपल धमकी द्यायची की ह्याला शाळेतनं काढून टाका. आणि माझी आई यायची आणि ती काय बोलायचीच नाही, ती सरळ आडवी पडून प्रिन्सिपलचे पायच धरायची की माझ्या मुलाला माफ करा, परत तो असं नाही वागणार, असं नाही करणार असं. अय्यो किती क्यूट. पण मला सांगायचं की वयाच्या म्हणजे 7वी मध्ये असताना, म्हणजे साधारण एक 10 वर्षाची असताना जर तुम्ही एवढा मोठा डिसिजन घेतला की नाही बाबा इथे तुम्हाला तसा पाहिजे तसा आपल्या बिझनेसमधनं प्रॉफिट होत नाहीये, म्हणजे त्या वयात तुम्हाला एवढं कळलं होतं की प्रॉफिटसाठी आपल्याला आपला स्टँड ठेवावा लागतो आणि काय करावं लागतं. कमाल किस्सा आहे सर, कमाल. आणि यातनंच मी म्हणू शकते की तो तुमच्यामध्ये ना ते बॉनच आहे की आपण ना हे निगोसिएशन तुमच्याकडे आलेलंच आहे. आज जर आपण पाहिलं तर तुम्ही जसं फॅमिलीचे फायनल डिसिजन मेकर आहात आणि वयाच्या म्हणजे टीनेजरपासूनच हे समोर आलेलं आहे. तर आजही जेव्हा तुम्ही निर्णय घेतात तर तेव्हा तुमचा कुठल्या गोष्टींवरती विश्वास असतो? म्हणजे आपलं अंतर्मन काय सांगतंय, डेटा काय सांगतोय, की या दोघांचं मिक्स तुम्ही करतात आणि मग निर्णय घेतात? लोक म्हणतील मला मी थोडा ओल्ड स्कूल आहे, कारण मी गट फिलिंग आणि इंट्युशनच्या बेसवरती निर्णय घेतात, डिसिजन्स घेतो. आत्ताचं जनरेशनचं जे आहे ना त्यांना फॅक्ट्स लागतात, ते बिना फॅक्ट्सवरती ते बोलत नाही. आणि आत्ताचे लीडर्ससुद्धा ते बिलीव्ह नाही करत असं गट फिलिंगवरती ह्याच्यावरती. ओके, ते नेहमी म्हणतात की नाही आपल्याला फॅक्ट्स बघितले पाहिजे. आणि त्यामुळे मला ह्या नवीन लिडरशिप बरोबर थोडंसं काम करताना जड जातं. पण आता माझी मुलगी आली आहे त्यामुळे ती पण करते आणि तिचं माइंड ते सगळं ॲनालिटिकल माइंड आहे, त्यामुळे ती फटाफट फॅक्ट्स आणते, समोर ठेवते. आणि तिच्या पण हे लक्षात आलं की आपले पप्पा गट फिलिंगवरती डिसिजन्स घेतात आणि लिडरशिप टीम फॅक्ट्सवरती डिसिजन घेते आणि ती त्याच्यामधलं ब्रिज व्यवस्थित काम करते एकदम. म्हणजे तिला ते सगळं जमतं. स्नेहा, राईट? स्नेहा. आणि आहे म्हणजे ठीक आहे, एक काळ होता की जिथे माझे डिसिजन सगळे फायनल डिसिजन असायचे. पण जशी आता मी ही कंपनी वर आणली तशी फॅमिलीला पण मी तसं हे आणलेलं आहे. आजच्या तारखेला माझ्या फॅमिलीमध्ये सगळे अगदी संजय असो, संजयची ती 2 मुलं आहेत, यश, आदित्य, माझी मुलगी आहे, माझ्या मिसेस पण ती सगळं ऑपरेशनल एक्सलन्स वगैरे सगळं बघते. सगळ्यांची डिसिजन मेकिंग पॉवर एकदम हाय लेवलला आहे आणि ती एकदम अशी फास्ट डिसिजन कसं घ्यायचं, पुढे कसं सरकायचं, रिस्क कशी घ्यायची. बरेचसेच लीडर्स आजच्या तारखेला रिस्कच घ्यायला नको म्हणतात. मग मला असं वाटतं की तुम्ही रिस्क घ्यायची नसेल तर मग तुम्ही जॉबच करायला पाहिजे, तुम्ही मग आणि लिडरशिप रोलमध्ये नाही राहायला पाहिजे. मग जर का तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर रिस्क ही घेतलीच पाहिजे.
पण बरेचसे बिझनेसचे जे मॅनेजमेंटचे जे शब्द वगैरे जे आहेत ना आणि त्यांची जी पूर्ण स्कोर कार्ड वगैरे जो कॉन्सेप्ट असतो ना तो जास्त करून रिस्क फ्रीकडे जास्त असतो. त्याच्याने मला असं वाटतं की बिझनेस मग तुम्ही फक्त सस्टेन करू शकता, बिझनेस ग्रो नाही करू शकत. बिझनेसला तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला रिस्क ही घेतलीच पाहिजे आणि तुम्ही ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊ शकता. ओके, मी थोडासा वेगळा आहे की मी खूप हाय रिस्क घेतो, पण ॲटलिस्ट लोकांनी ती रिस्क घ्यायला पाहिजे, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायला पाहिजे आणि पुढे सरकलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट सरांनी सांगितलं आहे की बिझनेस सस्टेन करायचा असेल तर मग तुम्ही जे चाललंय ते चालू देतात, पण जर बिझनेसला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ही घ्यावी लागते. आणि क्विक हिल नावाप्रमाणेच सरांचे डिसिजन्स देखील क्विक होतात, ते आपल्या लक्षात येत आहे. सर, तुमचे बंधू संजय सर यांना तुम्ही कन्व्हिन्स केलं होतं की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं, म्हणजे त्यांनी, आणि त्या डिसिजनमुळे तुमच्या दोघांचंही आणि एकंदर कुटुंबाचं आयुष्य कसं बदललं? माझ्या लाईफच्या सक्सेसमध्ये आहे ना माझ्या फॅमिली मेंबर्सचा खूप हात आहे. म्हणजे संजय एक आला, माय वाईफ अनुपमा आली, स्नेहा आली, सगळे आले. कसं आहे की ज्यावेळेस संजय अगदी ब्लाइंडली मला फॉलो करत होता. मी शाळा सोडली तो पण तसाच विचार करत होता की मी पण तुझ्यासारखा असंच तुझ्याच वर्कशॉपमध्ये. म्हटलं तसं नको करू, तू शिक पुढे. आणि त्याचा इंटरेस्ट सगळा इलेक्ट्रॉनिक्सकडे होता, कारण मी इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर करत होतो. पण मी रिपेअर करत असताना जसं मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये कॉम्प्युटर पाहिला तसं मी त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की कॉम्प्युटर्समध्ये जा. तर त्याचा इंटरेस्ट नव्हता आधी, पण मग कसा बसा मी तो 2-3 महिने कंटिन्युअसली त्याला कॉम्प्युटरला घेऊनच इतके वेगवेगळे असे व्हिज्युअलाइज करून फ्युचर कसं असेल असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि मग हळूहळू तो कुठंतरी कन्व्हिन्स झाला आणि मग त्यांनी ती ॲडमिशन घेतली कॉम्प्युटर सायन्समध्ये. त्यावेळेस पुण्यातली ही सेकंड बॅचच होती आणि तो आला. बरं, तो आल्यानंतर पुढे त्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या. तिथे मी माझा स्वार्थ थोडासा हे केला की म्हटलं अरे तू तिकडे US मध्ये जाऊन काय करणार, आपण इथे बसून आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ. बोलणं सोपं होतं पण ते एवढं सोपं नसतं. पण ते झालं, करून दाखवलं. त्यांनी पण करून दाखवलं, मी पण करून दाखवलं. त्याला जो फायनान्शियल सपोर्ट लागत होता प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी ह्याच्यासाठी तो मी जुगाड करून केला रिपेअरिंगच्या माध्यमातून वगैरे सगळा. आणि तो ते सगळं टाकून म्हणजे त्यांनी पण खूप एफर्ट्स घेतलेत. जे कॉम्पिटिटर्स तिथे 100-1 लोक लावून प्रोडक्ट डेव्हलप करतात, तिथे ह्या पट्ट्याने हार्डली 2-3 बसून ते सगळं प्रोडक्ट बनवलं. म्हणजे त्याचे पण एफर्ट तितकेच स्ट्रॉंग आहेत, माझे पण एफर्ट तितके स्ट्रॉंग आहेत की बनवल्यानंतर त्याला मार्केटमध्ये घेऊन जाणं, कारण ते एवढं सोपं नव्हतं. मला सेल्स मार्केटिंग हा प्रकार येतच नव्हता, कारण मी टेक्निकल माणूस होतो, मला टेक्निकलच खूप चांगलं यायचं. पण जसं मगाशी आपण डिस्कस केलं की माझं निगोसिएशन स्किल ते तसं असल्यामुळे आय डोंट नो की मी जे सेल्सची मुलं ठेवली ती त्यांना जे करता नाही आलं ते शेवटी मीच बॅग उचलून घेऊन गेलो आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस डिस्कस करायला लागलो तर मी डायरेक्टली त्या निगोसिएशन मोडमध्येच गेलो कस्टमर बरोबर आणि त्यांना कन्व्हिन्स करून दाखवू शकलो की हे प्रोडक्ट तुमच्यासाठी कसं चांगलं आहे. सुंदर कन्व्हिक्शन सरांमध्ये होतंच आणि त्यामुळे सर हे करू शकलेले आहेत. आणि सर तुमच्या दोघांचं पण बॉन्डिंग, तुमच्या आईबाबांनी तुमच्यावरती एकत्र राहण्याचे केलेले जे संस्कार आहे त्यामुळे आज तुम्ही इतकं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर पाहिला तेव्हा किती वेळ त्याचं निरीक्षण करत होता, त्याच्याबद्दलची काय उत्सुकता होती? पहिल्यांदा कम्प्युटर तुमच्या घरी आला होता की कोणाकडे तुम्ही पाहिला होता? पहिल्यांदा कॉम्प्युटर मी SBI बँकेत पाहिला होता, जिथे मी कॅल्क्युलेटर रिपेअर करायला गेलो होतो. आणि मी तर आधी असं ॲज्युम करून चाललो की ह्याने TV आणला आहे आणि त्यांना स्वतःला एंटरटेन करण्यासाठी. पण मी तरी विचारल्यानंतर जेव्हा त्यांनी कॉम्प्युटर म्हणून सांगितला, मग मला कॉम्प्युटर म्हणजे काय माहीत नव्हतं, कारण त्या काळात ते डिक्शनरीमध्ये पण वर्ड नव्हतं कॉम्प्युटर. त्यामुळे ते बँक मॅनेजरनी मग मला ते सगळं समजून सांगितलं. पण बँक मॅनेजर ज्यावेळेस ते सगळं समजून सांगत होता ना त्यावेळेस त्या मुवमेंटला जसं जस्ट नाऊ यू आस्क मी म्हणून मी हे सगळं सांगतो की माझ्या पायापासनं अगदी डोक्यापर्यंत अशा बारीक झिंझिण्या अशासारख्या जायला लागल्या. म्हणजे इतकं भीतीचं वातावरण माझ्या शरीराच्या आतमध्ये जायला लागलं ना की मला असं फील व्हायला लागलं की हा कॉम्प्युटर आहे ना माझा पूर्ण धंदा
सपोर्ट करून टाकणार आहे. म्हणजे आता मी जे काही कॅल्क्युलेटर रिपेअर करतोय, जे लेजर पोस्टिंग मशीन रिपेअर करतोय, हे सगळं रिप्लेस होणार आहे या कॉम्प्युटरनी. आणि मी ते ऐकत होतो, तो मॅनेजर जसं सांगतोय ते सगळं समजून, आणि मी ते सगळं समजून घेत होतो. म्हणजे एका वेळेला दोन्ही कामं होत होती. मी ते कॉम्प्युटर म्हणजे काय ते सगळं समजत पण होतो, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला अशा त्या भीतीच्या वाईब्स सगळ्या अशा पायापासून अशा डोक्यापर्यंत चाललेल्या. हो, हे सगळं असं माझ्या माइंडमध्ये सगळं. जसं आता लोक AI ला घेऊन तशी भीती मनात बाळगत आहे. हो की नाही, त्याबद्दल आपण खरं तर पुढे बोलूयात. सर, निर्णय क्षमतेबद्दल आता आपण बोललो आहोत, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एम्प्लॉईजला हायर करतात तेव्हा त्यांचं क्वालिफिकेशन हे तर महत्त्वाचं आहेच, पण अजून कोणती गोष्ट तुम्ही त्यांची नोटीस करतात जेणेकरून तुम्हाला असं वाटतं की हा एम्प्लॉई आपल्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या कंपनीसाठी फिट आहे? आमच्या कंपनीचं मिशन स्टेटमेंटच एम्पॉवरमेंट आहे. सो मी कायम ह्या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो की जेवढी लोक कामं करतात आपल्या कंपनीसाठी, त्यांनी ह्या कंपनीला आपली स्वतःची कंपनी समजून काम करायला पाहिजे. आपली स्वतःची कंपनी समजून काम करायचं असेल तर त्यांना त्यांचे डिसिजन्स घेता आले पाहिजे. ओके, आणि ह्याच्यामध्ये ते डिसिजन्स घेता आले पाहिजे म्हणजे त्यांना तो तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे. सो एज्युकेशन हा फॅक्टर आहे इम्पॉर्टंट, एक्सपिरियन्स पण फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातून तुम्हाला हे कळतं की त्याला काय काय येतं, त्याचे स्किल सेट्स वगैरे सगळे कळतात. पण त्याची स्वतःची स्ट्रेंथ आणि त्याची स्वतःची कॅपेबिलिटी हे तुम्हाला कुठल्याही त्याच्या बायोडेटामध्ये बघायला नाही मिळणार. ते तुम्हाला इंटरव्ह्यूमधनंच कळतं, आणि त्याच्यातून तुम्ही हे फाइंड आउट करायचा प्रयत्न करता की तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो का तो दुसऱ्यांवरती डिपेंडंट आहे. सो त्या क्वालिटीकडे आमचं लक्ष असतं. ऑफकोर्स ज्यावेळेस मी स्वतः इंटरव्ह्यू घ्यायचो तोपर्यंत ते सगळं तसं चालायचं. आता कंपनी खूप मोठी झाली आहे, कंपनीमध्ये मोर दॅन 1000+ पीपल आहेत, आणि मग त्या रिस्पेक्टेड लेवलला, त्या रिस्पेक्टेड फंक्शन्समधले ते मॅनेजर्स तसे इंटरव्ह्यूज घेत असतात. ते त्या लेवलला घेतात की नाही घेतात हे इतपत मला नाही सांगता येणार की ते खरंच तशा लेवलला घेतात का. पण मी फ्लोअरवरती फिरत असतो, त्यामुळे मला माझ्या नजरेतनं असं काही चुकत नाही. मला असं फील येतो कुठे की ज्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स कमी आहे किंवा काय आहे, मग त्यांच्याबरोबर मी थोडासा टाइम स्पेंड करतो 1-on-1 की तो कॉन्फिडन्स कसा आला पाहिजे, आणि जेणेकरून त्यांना त्यांचे निर्णय घेता आले पाहिजे, आणि जेणेकरून मग ते ऑटोमॅटिकली ह्या कंपनीला आपली कंपनी समजून काम करतील असे. सो ट्रू. सर, आपण जर मागे वळून पाहिलं तर आज क्विक हीलच्या पूर्ण यशामध्ये कुठला बिगेस्ट टर्निंग पॉईंट होता ज्यामुळे एक छोटी कल्पना आज ग्लोबल सायबर सिक्युरिटी कंपनी झालेली आहे? कंपनीमध्ये असे टर्निंग पॉईंट्स खूप आहेत. म्हणजे संजयने पण भरपूर सांगितले असेल फ्रॉम अ टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू वगैरे समथिंग. पण तेच आहे की जसं मी माझ्या लाईफमधलं सांगायला गेलो तर मी पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला तर तो माझा टर्निंग पॉईंट होता. तिथून मग मी कॉम्प्युटर रिपेअरिंगमध्ये शिरलो. किंवा मी ज्यावेळेस घरी रेडिओ रिपेअर करत असताना मला जो पहिला जॉब भेटला तो माझा टर्निंग पॉईंट होता, की जिथे मला एवढ्या 25 मुलांमध्ये सुद्धा मला सिलेक्ट केलं बिना बायोडेटा घेऊन जाता सुद्धा. तिथे माझं हे पूर्ण करून मला तिथं जॉब भेटला. मी तो जॉब सोडला आणि तीच कंपनी बाय केली खिशात काहीच पैसे नसताना सुद्धा. तो सुद्धा माझा टर्निंग पॉईंट होता. कारण जर का ती मी कंपनी बाय केली नसते तर मी स्वतःचा बिझनेस नसता केला, मी कुठंतरी जॉबच केला असता. त्यानंतर ज्यावेळेस मी रिपेअरिंग बंद करून फुल 100% माझा फोकस सगळा सॉफ्टवेअर सेलवरती गेला, तो माझा टर्निंग पॉईंट होता. कारण सॉफ्टवेअर सेलिंग हे मला बिलकुल येत नसताना सुद्धा मी त्याच्यामध्ये जम्प केलं, आणि त्याच्यामुळे आलेल्या अडचणीमध्ये मी जेवढा काय फसल्या गेलो होतो वगैरे, आणि त्याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड होतं. ह्याच्यामध्ये मला माझ्या काही मित्रांनी हेल्प केली. हेल्प म्हणजे फायनान्शियल हेल्प नाही, पण नॉलेज इन्फॉर्मेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की काही असे मित्र होते जे मोठ्या IBM सारख्या कंपनीत कामं करत होते. त्यांनी मला सगळं समजवलं बऱ्याचशाच, म्हणजे ज्या मॅनेजमेंटच्या गोष्टी ज्या त्यांनी थेरीत कधी केले असतील आणि त्यांच्या कंपनीत ते बघत असतील त्या मला त्यांनी समजवल्या, आणि त्यातल्या मी काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या, आणि तो एक टर्निंग पॉईंट ठरला की जी
पूर्ण डुबती चालली होती कंपनी, की मी पगार देऊ शकत नव्हतो लोकांचे. पण त्यांनी ज्या काय मला गोष्टी शिकवल्या त्या मी इम्प्लिमेंट केल्या आणि त्याच्यामुळे कंपनी एकदम फास्ट ट्रॅकवरती गेली. त्यानंतर एक रेडिओवरती ॲडव्हर्टाइजमेंट करणं हा कंपनीसाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण जर का ते डिसिजन मी असं ते फॅक्ट्स आणि फिगरवरती घ्यायला गेलो असतो तर ते रेडिओवरती कधी जाहिरात मी केली नसती. पण मला असं गट फील झालं की नाही, आपण रेडिओवरती जाहिरात केली पाहिजे, जी कम्पेअर टू प्रिंटपेक्षा कॉस्टली होती, कम्पेअर टू बाकीच्या ॲक्टिव्हिटीपेक्षाही कॉस्टली होती. पण मला असं वाटलं की नाही, ती वर्क करेल. आणि रेडिओवरती त्या काळामध्ये म्हणजे 2004मध्ये एकही IT ची ॲड नव्हती, म्हणजे ना लॅपटॉपची ना कशाची. पहिली ॲड आली होती ती क्विकहिलची आली होती. आणि ती मी सस्टेन करू शकलो लॉंग म्हणजे असं नाही मी असं केलं नाही की मी 2 महिने ॲड केली आणि मग बंद केली. पण मी ती सस्टेन केली लॉंग टाईमपर्यंत. आणि त्याच्याने पूर्ण ब्रँडच बिल्ड झाला. म्हणजे एक वेगळा कंपनीला एका वेगळ्या ग्रोथ पाथवरती घेऊन गेला. म्हणजे तो एक ट्रस्ट बिल्ड झाला लोकांमध्ये आणि प्रोडक्ट लांबपर्यंत पोचू शकलं वगैरे. ज्यावेळेस प्रोडक्ट इंटरनॅशनली पहिल्यांदा पास झालं होतं आणि ते पण सेकंड आयटममध्ये पास झालं होतं. मोस्ट ऑफ दी MNC कंपन्यांचे हेच प्रोडक्ट त्यांना फर्स्ट टाईम पास व्हायला त्यांना 7 ते 8 अटेम्प्ट करावे लागले होते. क्विकहिल हे सेकंड आयटममध्ये पास झालं होतं. तो एक टर्निंग पॉईंट होता क्विकहिलसाठी, इंटरनॅशनली रेकग्नेशन मिळण्याचा. आणि लोकांनी इंटरनॅशनलच्या लोकांनी क्विकहिलला तो रिस्पेक्ट देण्याचा आणि आपल्या फॅमिली मेंबर असं कन्सिडर करण्याचा. त्यानंतर आम्ही एकदा इंटरनॅशनल कॉन्फरन्स इंडियामध्ये आणली होती 2008 साली. त्या काळात मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाला होता आणि त्याच्याबरोबर 5व्या-6व्या दिवशी आमचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स होतं. तो खूप टफ टाईम होता. पण तरीसुद्धा आम्ही कन्व्हिन्स करू शकलो सगळ्या स्पीकर्स लोकांना, जे इंटरनॅशनली स्पीकर्स होते, आणि ते आले. कॉन्फरन्स सक्सेसफुल झाली. आणि किती स्ट्रेसफुल वातावरण असेल ना तेव्हा, बाहेर आणि आत दोन्हीकडे सगळीकडे एवढं स्ट्रेसफुल होतं. आणि त्याच्यामुळे ते जे एक इंडियन गव्हर्नमेंटचं पूर्ण ती जी एक लॉबी आहे मोठी, त्यांच्या दृष्टीने एक इंटरनॅशनल मोठी सायबर सिक्युरिटीवरची कॉन्फरन्स इंडियामध्ये घडती आणि ती झाली आहे. ती एक मोठी अचिव्हमेंट होती क्विकहिलसाठी. आणि त्याच्यामुळे तो जो एक रिस्पेक्ट बिल्ड झाला तो खूप वेगळा बिल्ड झाला. अमेझिंग सर, खूप खूप छान वाटतं हे सगळं जाणून घेताना. आणि मगाशी तुम्ही एक गोष्ट म्हणाला होतात की मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो तीच कंपनी मी बाय केली. तर तो इन्सिडेंट पण मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्याबद्दल मला सांगाल का? कसं आहे की मी जिथे जॉब करायला लागलो होतो, जिथे कॅल्क्युलेटर वगैरे सगळं रिपेअरिंग करायचो. आणि मी फक्त 10वी पास असल्यामुळे ना ते मला सॅलरी खूप कमी द्यायचे. म्हणजे आधी तर 350-400 होतं. कसं बसं भांडून हळूहळू तेवढ्या 2-3 वर्षामध्ये ते 2000 रुपीजपर्यंत आलेली होती. पण माझे जे बाकीचे कलिग्स होते ते वेगळे मशीन रिपेअर करायचे आणि त्यांच्या सॅलरी जास्त होत्या. आणि मी प्रत्येक वेळेला बॉसला म्हणायचं की अरे त्यांच्यापेक्षा जास्त मी काम करतो, तुम्ही माझी सॅलरी तशी त्यांच्या लेवलला तरी आणून द्या. तर ते देत नव्हते. मग मी असं ठरवलं की ह्याला काय अर्थ नाही आहे. मग मी जॉब सोडून दिला. आणि मी जॉब सोडल्यामुळे झालं काय की बाकीचे जे कलिग होते, कारण त्यांची कामंही मीच करत होतो, आणि त्यांना असं वाटलं की अरे हे सगळं काम आता आपल्या अंगावरती येऊन पडेल. त्यांनी पण जॉब सोडले. नंतर त्यांना तर पटकन कुठेही काही मिळू शकलं असतं. आमच्या बॉसनी मग पुण्याची जी ब्रांच होती ती बंद करायची ठरवली. आणि मी नोटीस पिरियडमध्ये होतो, त्यामुळे मला हे सगळं दिसत होतं डोळ्याला. आणि मग त्या नोटीस पिरियडमध्येच मग मी 1 दिवसाची सुट्टी घेतली आणि मी मुंबईला गेलो. आणि कुठे गेलो तर मी माझ्या बॉसकडेच गेलो. माझा बॉस मला विचारत होता की तू तर आज सुट्टी घेतली. म्हटलं हो. कशासाठी सुट्टी घेतली? म्हटलं तुम्हाला भेटण्यासाठी. तो मला भेटण्यासाठी सुट्टी कशाला घ्यायची? मग विचारलं त्याने कशासाठी आला, काय आला. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर का ते बंदच करत असाल तर मला द्या तुम्ही ते, मी ते बाय करतो. सो तो बॉस थोडासा एकदम असा तडकेने उठून उभा राहिला. तो म्हटला काय बोलतोस तू? म्हटलं हो. मग त्याने विचारलं तुझ्याकडे पैसे आहेत का? म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहे. मग तू बाय कशी करणार?
म्हटलं तिथंच कमवणार आणि तिथूनच काढून तुम्हाला देणार. मग तो थोडासा खुश झाला आणि तो म्हटला चल आपण लंचला जाऊ. मग त्यांनी मला लंचला नेलं. त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं नीट आणि म्हटलं नेक्स्ट वीकमध्ये मी येतो पुण्याला आणि मग आपण बसूया. आणि मग तो नेक्स्ट वीकमध्ये पूर्ण प्लॅन प्रिपेअर करून आला आणि मग त्यांनी ते सगळं हँडओव्हर केलं कंपनी मला. क्या बात आहे. आणि मला सांगा की मग तेव्हा विश्वास ही गोष्ट त्यांच्याकडून तुम्ही शिकलात? हो, ते त्यांना ज्यावेळेस त्यांनी मला ज्यावेळेस सगळं दिलं त्यांनी कुठलंही ॲग्रीमेंट केलेलं नव्हतं. त्यांनी पूर्णपणे कंपनी मला दिली आणि ज्यावेळेस मग माझा पहिला हप्ता होता मी त्यांना तो दिला, पेमेंट केल्यानंतर मी एक डायरी बनवली होती. त्या डायरीमध्ये मी असं लिहिलं की पहिला हप्ता एवढा एवढा बनवला आहे आणि मी त्यांना साईन मागायला गेलो. मग ते म्हटले कैलाश साईन कशाला हवी आहे. सो मी म्हटलं मला एवढे पैसे द्यायचे आहेत मग ते लक्षात राहणार नाही म्हणून. मग त्यांनी पहिला मला तो ट्रस्ट फॅक्टरचा लेसन शिकवला. ते म्हटले की मी तुला अख्खी कंपनी दिली, बँक अकाउंटसुद्धा ट्रान्सफर केलं, आपण कुठलं ॲग्रीमेंट साईन केलं का. म्हटलं नाही. म्हटलं मग मी एवढा ट्रस्ट तुझ्यावरती दाखवला मग तू हा ट्रस्ट दाखवायला पाहिजे. मग त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं की मी खूप मोठी चूक केली म्हणून. सर पण असा ट्रस्ट आजच्या काळामध्ये आपण समोरच्या व्यक्तीवरती ठेवू शकतो का? लोक आतून चांगले असतात पण त्यांचं इंटेन्शन काय आहे ना ते जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर का विन विन गोष्टी असतील ना तर तुम्हाला कुठलं कॉन्ट्रॅक्ट करायची गरज नाही आहे. म्हणजे समोरच्याचा पण त्याच्यात विन आहे आणि आपला पण त्याच्यात विन असेल ना तर मला नाही वाटत तुम्हाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टची गरज आहे. पण फक्त वन साइडेड विन वगैरे असेल ना तर मग तुम्हाला ते सगळं करणं गरजेचं आहे. कारण समोरचा व्यक्ती किती बिझनेसेसमध्ये अडकलेला आहे, किती ह्याच्यामध्ये त्यांनी पाय टाकलेला आहे आणि तो आपल्याबरोबर एक डील करतो आहे आणि मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत तो थोडासा अंदाज लावला तर. पण आताचा जमानाच वेगळा आहे, सगळ्या गोष्टी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लागतात त्यामुळे ते करावं लागतं. सर आज आपण पाहिलं तर तुमची कंपनी एका वेगळ्या उंचीवरती पोचलेली आहे. पण हीच क्विक हिल कंपनी जर आज 2025मध्ये तुम्ही सुरू केली असती तर काय वेगळं असलं असतं? आत्ता तर इनफॅक्ट खूप म्हणजे आता या AI टाईममध्ये मी तर म्हणेल ते जास्त बून आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती काम सुरू करू शकता. अँटीव्हायरसवरती म्हणा किंवा ह्याच्यावरती म्हणा. अँटीव्हायरसवरती थोडंसं अवघड झालं असतं कारण आम्ही जेव्हा सुरू केली होती त्या काळात व्हायरस फक्त सुरुवात झाली होती, 2-1 वर्षच झाले होते. महिन्यातून 2-3 व्हायरस यायचे. त्यामुळे आमच्याकडे आमच्या लॅबमध्ये अगदी पहिल्या व्हायरसपासून आतापर्यंतच्या व्हायरसचे सगळे सॅम्पल्स आहेत. पण आत्ता जरी मी म्हटलं ना की आत्ता नॉलेज खूप अवेलेबल आहे, इंटरनेट अवेलेबल आहे, गुगल अवेलेबल आहे, AI अवेलेबल आहे. मी ज्यावेळेस चालू केलं होतं त्या काळात हे असल्या काहीच गोष्टी नव्हत्या. मी ज्यावेळेस चालू केलं होतं त्यावेळेस असं असेल की त्यावेळेस बिझनेस आयडियाज एवढ्या नव्हत्या त्यामुळे मी जे काही चालू करेल ते सक्सेस होईलच असं म्हणता येईल. ओके, आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते अवघड आहे. पण मला असं नाही वाटत ते अवघड आहे कारण आपण अशा आयडिया शोधायच्या नसतात. आपण हे बघायचं असतं की आपण असं काय केल्याने लोकांना त्याचा फायदा होणार आहे, लोकांना त्याच्यातनं एक व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे आपण जर का त्या हे मॅनेजमेंटचे वर्ड वापरले व्हॅल्यू प्रपोजिशन हे जर का शोधत बसलो की जे आजच्या तारखेला लोकांना मिळत नाही आहे आणि लोक त्याला स्ट्रगल करत आहेत, या गोष्टीवरती जरी काम केलं तरी ते होण्यासारखं आहे. आणि कित्येक लोक करत आहेत आता. म्हणजे मी कितीतरी अशा रील पाहिल्या वगैरे. आजपर्यंत आपण नेहमी साबण शॅम्पू सगळे बाहेरचेच वापरत आलो आहे. पण आता कितीतरी यंग जनरेशन्स आहे ना ते नॅचरल वेनी बिना केमिकल्स बिना ह्याचे ते अशा काही गोष्टी इनोव्हेट करतायत आणि त्याला ते प्रोसेस करून ते पॅकेजिंग करून ते घेऊन येत आहेत. म्हणजे औषधं खाण्यापेक्षा तुमची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी कितीतरी लोकांनी कितीतरी नवीन नवीन इनोव्हेशन केलेले आहेत आणि ते सगळ्या नॅचरल गोष्टी घेऊन केलेल्या आहेत विदाउट युझिंग एनी केमिकल्स अँड ऑल दिस थिंग. दॅट इट सेल्फ इज अ गुड इनोव्हेशन आहेत आणि खूप चांगलं हे आहे. नक्कीच सर. आणि याबद्दलच मला पुढे बोलावं असं वाटतंय. आज जर आपण पाहिलं तर भारताचं जे एकंदरीत टेक सिस्टम आहे किंवा इकोसिस्टम जर पाहिली तर स्टार्टअपची ही खूप मोठ्या प्रमाणात विस्तारच चाललेली आहे. तर जी 90च्या दशकामध्ये नव्हती. तर हे चित्र बघून निश्चितच तुमच्यासारख्या एका एंटरप्रेन्योरला आनंद होत असेल की वा किती छान बदल होतोय. आज जर का आपण बघायला गेलो ना तर
आपल्या देशामध्ये जसे काही मोठी लोक आहेत, अंबानीसारखे, अडानीसारखे, ओके, ह्यांनी मोठ्या इंडस्ट्री क्रिएट केलेल्या आहेत आणि त्यांच्या इंडस्ट्री आज इंडियाचं एक नाव ग्लोबल मॅपवरती घेऊन जात आहे. पण हेच जर का तुम्ही अमेरिकेत पाहिलं तर अशा कंपन्या शेकड्यांमध्ये आहेत, शंभरांमध्ये आहेत. आपल्या देशात तशा यायला पाहिजे आणि ते दिसतंय आजच्या स्टार्टअप्समधून जे काही येतंय ना, की मला असं वाटतं की हे अडाणी अंबानीसारखे इंडियामध्ये पुढच्या 25-30 वर्षामध्ये असे 50च्या घरामध्ये पोहोचतील की ते त्या लेवलला जातील आणि त्यावेळेस मग इंडियाची एक वेगळीच शान असेल, एकदम डिफरंट असेल इंडिया. नक्कीच असं व्हावं यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करायला पाहिजेत आणि यासाठी स्वदेशीचा जसं सरांनी आपला स्वतःचा एक अँटीव्हायरस ब्रँड जो आहे तो सुरू केला, हो की नाही सर? तुमची बिझनेस फिलॉसॉफी जर तुम्हाला डिफाईन करायची असेल एका लाईनमध्ये तर ती काय आहे? बिझनेस फिलॉसॉफी जर का तो बिझनेस हा शब्द त्याच्यामध्ये येत असेल तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. इंटरेस्टिंग. जे काय आपण करू ते त्याच्याने कस्टमरचं कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे, त्याला कुठेतरी व्हॅल्यू क्रिएट व्हायला पाहिजे, तरच तो बिझनेस आहे. नाहीतर तुम्ही पैशाच्या मागे पळून तो बिझनेस नाही आहे. आणि तुम्ही हेच केलंय म्हणून लोकांचा विश्वास आज तुम्ही कमावलेला आहे सर. सर आज आपण सायबर सिक्युरिटी लीडर आहात. तुमच्या पर्स्पेक्टिव्हने आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ज्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे तर ही गोष्ट तुम्हाला एक्साइट करते की यामुळे तुम्ही टेन्स होतात? टेन्स होण्यासारखं काही नाही आहे. टेन्स तर मी पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला त्यावेळेस झालं होतं, पण त्याच्यानंतर मला ती सवय लागून गेली की प्रत्येक 6 महिन्याला काहीतरी नवीन यायलाच पाहिजे आणि त्या नवीनमध्ये आपण जंप मारलीच पाहिजे. आपण चेंज हा कॉन्स्टंट असतो, आपण ॲडॅप्टिव्ह असलं पाहिजे प्रत्येक चेंजला आणि वी शुड मूव्ह फॉरवर्ड. सर तुमच्या मते AI जर तुम्ही रिडिफाईन करणार असाल भविष्यासाठी सायबर सिक्युरिटी आणि एंटरप्रेन्योरशिपच्या दृष्टीने तर काय सांगाल? AI हे जे आहे ना, हे असं काही एखादा सॉफ्टवेअर नाही आहे. AI हे टूल आहे आणि ते टूल कुठे यूज होणार आहे. मग ते तुमच्या रेडिओ इंडस्ट्रीमध्ये पण यूज होणार आहे, ते कंटेंट क्रिएशनमध्ये पण यूज होणार आहे, ते ग्राफिक क्रिएशनमध्ये पण यूज होणार आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये पण यूज होणार आहे. जसं हे चांगल्या गोष्टीसाठी यूज होते तसं बॅड गोष्टीसाठी सुद्धा यूज होणार आहे. हे सगळी बॅड लोकंसुद्धा त्याचा वापर करणार आहेत. जसं आता आमच्या फील्डमध्ये म्हटलं तर जसं आपण म्हणतो की दिवसाला एक समवेअर अराउंड एक नंबर लाईक 1 मिलियनच्या आसपास अटॅक होतात. विथ द हेल्प ऑफ AI दॅट माइट रीच टू 10 मिलियन पर डे अटॅक असं होणार ते फ्युचरमध्ये. सो प्रत्येकजण त्याचा यूज करतो आहे आणि तो जितका गुड आहे तितका बॅड पण यूज होतो आहे. मला खंत कुठे वाटते माहिती आहे का की कित्येक गुड लोक जे आहेत ज्यांनी त्यांचा तो एक बिझनेस एका लेवलला आणलेला आहे किंवा त्यांचं एक फील्ड त्या लेवलला आणलेलं आहे, ते पटकन विश्वास ठेवत नाही ते AI-वरती. त्यांना त्यांच्या कर्तृत्वावरतीच जास्त तो कॉन्फिडन्स असतो. म्हणजे कित्येक मी जर्नलिस्ट लोकांना पाहिले किंवा ह्यांना पाहिले तर ते म्हणतात नाही नाही ते काय AI-ला जमत नाही, हे असं असं आहे, ते पर्सनलच. ठीक आहे, पण तुम्ही त्याचा कुठंतरी वापर करायला पाहिजे. तुम्ही नाही केला तर बॅड लोक तर करतातच आहे. मग ती बॅड लोक खूप फास्टमध्ये पुढे जातील आणि मग त्यांना चेस करण्यासाठी मग तुम्ही परत AI वापरणारच आहात. शून्यातून सुरुवात होईल. मग तिथून शून्यातून सुरुवात होईल. त्यापेक्षा नाही, तुम्ही ते शिकायला सुरुवात करा आणि जितक्या फास्ट होईल तितकं फास्ट तुम्ही शिकायला सुरुवात करा आणि त्याचा यूज करून घ्या. तर नक्कीच आणि सांगायला खूप भारी वाटतंय की रेडिओ सिटीवरती आहे भारतातली पहिली AI RJ सिया जी आता आलेली आहे. हो, मी ऐकतोय ते. आणि तिला सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. फिल्म्समध्ये आहे, तिला म्युझिकमध्ये आहे, लाईफस्टाईलमध्ये आहे, फॅशन ट्रेंड्स आहे, ती सगळं फॉलो करते. त्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की आमच्याकडे भारतातली पहिली AI RJ आहे. आणि सर याच नोटवरती आपण पुढे जाऊयात. जसं तुम्ही बघितलं आहात की तुम्ही एका स्मॉल स्पेसपासून सुरुवात केली होती आणि आज डिजिटल एरामध्ये आपण सगळेच जण आहोत. तर जे सगळे छोटे टेक फाउंडर्स आहेत किंवा आपण म्हणूया की जे ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात, सो डाटा प्रोटेक्शन आणि डिजिटल एथिक्सबद्दल तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? हे डिजिटल डेटा प्रायव्हसी, पर्सनल प्रायव्हसी म्हणजे डेटा प्रायव्हसी आहे तसं बघायला गेलं तर. आणि डिजिटल एरामध्ये
ह्या ज्या काय प्रायव्हसीबद्दल आपण ज्या काही गोष्टी करतोय ते लोकांना कळतंय, ते त्यांनी तसं वापरायला नाही पाहिजे की बाबा सोशल मीडियावरती म्हणा किंवा हे म्हणा पर्सनल इन्फॉर्मेशनसुद्धा कुठल्या लेवलपर्यंत ती ओपन करायला पाहिजे आणि कुठल्या लेवलपर्यंत ती बंद ठेवली पाहिजे. पण आता AI हे सगळंच हलवून टाकलेलं आहे. AI तर कसं असं केलं आहे ना की ज्या गोष्टी तुम्ही नाही दाखवू इच्छिता त्यासुद्धा AIला माहिती आहेत कुठे ना कुठे तरी. ते कसे काढतो शोधून तो AIलाच माहिती आहे, पण तो काढतो ते सगळं शोधून. आणि खूप अवघड परिस्थिती आहे फ्युचरमध्ये डेटाला घेऊन, प्रायव्हसीला घेऊन. आणि मला कधी कधी असं वाटतं की माणूस जो एक त्याची स्वतःची आयडेंटिटी असते, तो युनिक असतो. कधी कधी असं फील होतं की माणूस हा युनिक राहणारच नाही, म्हणजे तो एखाद्या रोबोसारखा होऊन जाईल. म्हणजे कुठलाही माणूस घ्या, ह्या माणसाचे काय गुण आहेत, काही चांगल्या क्वालिटीज आहेत आणि काही नाही आहे, काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेस आहे, हे AIला आधीपासूनच माहिती असेल. आणि AI माणसांना यूज करायला सुरुवात करेल जर का त्याच्याकडे ही सगळी इन्फॉर्मेशन असेल तर. आज आपण एकमेकांना युनिक का समजतो? कारण मला तुझ्याबद्दल थोडंसं माहिती आहे, सगळं माहीत नाही आहे. तुला माझ्याबद्दल थोडंसं माहिती आहे, सगळं माहीत नाही आहे. आणि म्हणून मी युनिक आहे तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी युनिक आहे. पण AIला जर का तुझे सगळ्याच गोष्टी माहिती असेल, माझ्या पण सगळ्याच गोष्टी माहिती असेल तर AI आपल्याला वापरणार, तो यूज करणार आहे. तो एक्साइटमेंट फॅक्टर राहणारच नाही ना काही. सर, एक एक्साइटिंग गोष्ट तुमच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये राहिली असं मला वाटतंय. आज तुमचं छान स्वतःचं मस्त घर आहे, पण आयुष्यामध्ये आपलं पहिलं घर जेव्हा होत असतं तेव्हा त्यासाठी तुम्ही केलेलं जे निगोसिएशन होतं ना, ते सुद्धा अनेकांसाठी इन्स्पिरेशन ठरू शकतं बरं का. ते माझं घर नव्हतं, वडिलांचं होतं. वडील जॉब करत असल्यामुळे आणि आम्ही तानाजीवाडीत असल्यामुळे तर मला ते स्क्रीन पेंटिंग वगैरे सगळं करत असतानाच असं फील व्हायचं की अरे ह्या आपण असं चाळीत राहून आहे ना ग्रोथ नाही आहे, आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. सो ते माझ्या डोक्यात होतं आणि मी ते सारखं आईला वडिलांना सांगायचो. आणि आमच्या शेजारी जे राहत होते ते एका बिल्डरपाशी काम करत असल्यामुळे ते आम्हाला नेहमी सांगायचे आज इकडे एक नवीन साईट चालू झाली, माझी ड्युटी तिकडे लागली, अशी झाली. आणि मग कधीतरी मी त्यांच्याबरोबर जायचो त्या साईटवरती बघायला आणि ते एक अट्रॅक्शन यायला लागलं होतं. आणि मग असं कुठंतरी वाटलं होतं की घ्यायला पाहिजे. सो आईवडील थोडेसे ते एक्सायटेड होते, पण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याकडे तेवढं बजेटच नाही. मग मीच आपलं वडिलांचं ते सगळं सॅलरी स्लिपचं काढून, मग त्यांचं PFचं वगैरे सगळं डिटेल काढून, मी मॅथ्समध्ये हुशार असल्यामुळे मी ते फटफट कॅल्क्युलेशन करून बुकवरती दाखवायचं. आणि तरी ते म्हणायचे की तरीसुद्धा शॉर्टेज आहेच आहे ना थोडासा. म्हटलं आपण तो मॅनेज करूया, घेऊया कुणाकडून तरी, नातेवाईकांकडून वगैरे थोडंसं. आणि त्या बेसिसवर तयार झाले वडील. मग आम्ही विश्रांतवाडीला एक फ्लॅट बुक केला. आणि बुक केल्यानंतर मी ह्या एझम्पशनमध्ये होतो की बँकेतून लोन घेतलेलं आहे आणि आपल्याला काही आपल्या पार्टचा एक पार्ट आहे आणि तो द्यायचा आहे आणि मग तो फ्लॅट आपला होतो. सो जेवढं वडिलांकडं होतं ते दिलं. आणि मग मी बँकेकडे गेलो आणि बँकेनं म्हटलं तुम्ही जे काही लोन सँक्शन केलं ते तुम्ही द्या आणि मग उरलेले बाकीचे आम्ही शेवटी देतो. सो बँक म्हणे असं होत नाही, बँक नेहमी असं काम करते की तुमचा पार्ट सगळा देऊन झाल्यानंतरच बँक शेवटचा इन्स्टॉलमेंट देत असते. आणि मग तिथे मी अडकलो की अरे आता. आणि मग बिल्डर खूप मागे लागलेला होता. बिल्डर ते पेमेंट कलेक्ट करायला असे बाउन्सर वगैरे पाठवायचा. आणि ते पण नेमका मी घरी नसताना यायचे. मग ते आई घाबरून जायचे, वडील पण घाबरून जायचे. आणि मग मला ते कळाल्यानंतर मग मी बिल्डरला जाऊन म्हटलो की तुम्ही असे बाउन्सर वगैरे पाठवू नका. बिल्डरची एकच इच्छा होती, कैलाश तुम्हाला जमत नसेल ना तुम्ही आत्ताही सांगा, तुम्ही जेवढे पैसे जमा केलेत मी ते तुम्हाला सगळे रिटर्न करतो, तुम्ही कॅन्सल करा हा फ्लॅट. पण मला तर तो कॅन्सल करायचा नव्हता. मी म्हटलं कॅन्सल होणार नाही कारण ॲग्रीमेंट झालं आहे. थोडे नाही मी विकू शकतो. मी म्हटलं आमच्या सायन्सशिवाय तर तुम्ही विकू शकत नाही. मग त्यांना असं जाणवलं की कुठंतरी मी ब्लॅकमेल करतो. म्हटलं मी ब्लॅकमेल नाही करत आहे, मी फक्त टाईम बाय करतो तुमच्याकडून, मला थोडासा टाईम द्या, मी तुम्हाला देतो पैसे. तर ते थोडंसं
वातावरण असं झालं होतं की तेच इथे पण तसंच झालं. ते तुझ्या वडिलांना पाठव, त्यांनी बुक केलेला आहे फ्लॅट. आणि मी म्हटलं नाही, मी डील करतो आहे, फ्लॅट बुक करायला मी चालवतो, वडिलांनी फक्त साईन केली होती, तेव्हा ही निगोसिएशन सगळं मीच करणार आहे. आणि थोडेसे ते रागवले होते त्या बिल्डरच्या ऑफिसमधले काही लोक, अगदी माझी कॉलर धरून मला हे करायला आले होते. पण तरीसुद्धा मी काम होतो, मी बिल्डरशी बोलत होतो. मी त्यांना म्हटलं की मी बोलतो आहे कुणाशी तरी, त्यामुळे तुम्ही प्लीज मला त्रास देऊ नका. आणि बिल्डरनी पण त्यांना समजून सांगितलं. एवढं सगळं झाल्यानंतर बिल्डरनी फक्त मला विचारलं की कैलाश, तुझी इच्छा काय आहे ते मला सांग. म्हटलं मला एवढ्या टाईम द्या, तेवढ्या टाईममध्ये मी हे सगळं कव्हर करतो, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. आणि मी हा तुम्हाला शब्द देतो, त्या शब्दापर्यंत मी मला 2-3 महिन्याचा टाईम पाहिजे. तेवढ्या टाईमपर्यंत मग मी मॅनेज करू शकलो. मी माझ्या बॉसकडून पण काही ॲडव्हान्स घेतले, काही मित्रांकडून घेतले, इकडून तिकडून घेतले, वडिलांनी पण त्यांच्या मित्राकडून वगैरे घेऊन ते दिले आणि झाला होता फ्लॅट आमचा. म्हणजे पुन्हा एकदा तुमची ती एक आवड म्हणूयात ना की रिस्क घेण्याची जी सवय होती, त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला पूर्णत्वास नेऊ शकता. सर, आज लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार केला होता त्या गोष्टी तुम्ही मिळवल्या आहेत. आज जर यावेळेस बाबा असले असते आणि त्यांनी हे सगळं तुमचं यश पाहिलं असतं, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असते? माझ्या बाबांसाठी आणि आईसाठी, त्यांच्यासाठी सुद्धा असं होतं ना की ते जोपर्यंत होते तोपर्यंत पण आमची जी प्रगती चाललेली होती ना ती त्यांना दिसत होती. पण त्यांना हेच कळत नव्हतं की हे आमच्या मुलांकडे पैसे येतात कुठून एवढे. म्हणजे हे तर नेहमी कॉम्प्युटरच्या समोर बसलेले आहेत आणि कॉम्प्युटर यांना पैसे कसे काय देतो. म्हणजे त्यांना आमचा बिझनेस कधी कळतच नव्हता, कधी कळालंच नाही. त्यांच्यासाठी कसं होतं की तुम्ही एखादा वर्कशॉप टाकले, तुम्ही काहीतरी रिपेअर करून देताय, किंवा तुम्ही एखादं दुकान टाकले, दुकानामध्ये माल आहे, काहीतरी आहे, असं काहीच नाही आमच्याकडे. म्हणजे माझी आई, कधी वडील यायचे माझ्या वर्कशॉपला, तिथे काय होतं, हातोडी पकड या सगळ्या गोष्टी असायच्या आणि कॉम्प्युटर असायचे सगळे. नुसत्या रिपेअरिंगमधून एवढे पैसे येणारच नाही, एवढं त्यांना माहिती होतं. पण मग हे करतात काय हे त्यांना कळतच नव्हतं. अगदी आता माझ्या भावाचं पण त्याचं लग्न ज्यावेळेस झालं, त्याची वाईफ ही माझ्या मामाचीच मुलगी आहे आणि ती डॉक्टर आहे, ती डोळ्यांची डॉक्टर आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं अफेअर होतं त्यावेळेस मग मी म्हटलं की अरे ते मामांना सांगून आपण ते करून घेऊ. मामांना मी सांगायला गेलो तर मामा म्हणले तुझा भाऊ करतो काय, तो नुसता समोर बसलेला असतो, माझी मुलगी डॉक्टर आहे. केवढं अवघड झालं होतं मला ते कन्व्हिन्स करणं मामांना. खरं आहे, पण तुम्ही तेही करू शकला. ते पण करू शकतो. त्यामुळे पर्सनल असू देत किंवा प्रोफेशनल लाईफमधले असू देत, सगळे डिसिजन जे आहेत ते तुम्ही फार कन्व्हिक्शननी घेतलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला पूर्ण करता आले. सर, याच नोटवरती आपण आता पुढे जाऊयात. सिटी टॉक्स पॉडकास्टमधल्या गप्पा तुम्ही ऐकत आहात, पण आता आपण वळणार आहोत त्या सेगमेंटमध्ये जिथे सर तर क्विक डिसिजन घेतात. त्यामुळे मला असं वाटतंय की आत्ताचा जो आता राऊंड असणार आहे तो सरांसाठी फार काही टेन्शनचा नसणार आहे. रॅपिड फायर राऊंड आहे सर. एका वाक्यात किंवा एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. कॉन्फिडन्स आणि लक, तुम्हाला काय वाटतं की बिझनेसमध्ये काय वर्क करतं बेटर? कॉन्फिडन्स. स्टार्टअप पिच किंवा स्कूलचा होमवर्क, दोघांपैकी कशाची सगळ्यात जास्त भीती वाटते? स्कूलचा होमवर्क. एक डिसिजन ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदललं? माझं मॅरेज. इंटरेस्टिंग. जर क्विक हिल हे एक व्यक्ती असतं तर तुम्ही त्याची पर्सनॅलिटी कशी डिस्क्राईब केली असती? पर्सनॅलिटी केअर टेकिंग. टू स्वीट. सर, तुमच्या बिझनेसमधला सगळ्यात मोठा बग तुम्हाला काय वाटतंय जो तुम्हाला अजूनही फिक्स करता आला नाहीये पर्सनली आणि प्रोफेशनली? तो म्हणजे लोकांचे विचार, म्हणजे लीडर्स लोकांचे विचार आणि एम्प्लॉईज लोकांचे विचार. ती जी भीती माइंडमध्ये असते ना, माझ्या दृष्टीने असं आहे की भीती कशाला बाळगायची? ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिलाय तो आपली सगळी केअर घेतो, घाबरता कशाला? तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्क टेकिंग कोण आहे, तुम्ही की तुमचे बंधू संजय सर? मी आहे. सर, एक गोष्ट जी तुम्हाला असं वाटते की या सगळ्या एंटरप्रिन्युअर्सला जी आहे ती माहिती असायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या माइंडसेटमध्येही ठेवायला पाहिजे. कस्टमर सक्सेस. जर सर सायबर सिक्युरिटी नसती तर तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आज काम करत असता? चहाची टपरी टाकली असते मी. तर तोही व्यवसाय जो आहे तो खूप फायद्याचा आहे. माझा खूप आवडीचा होता. मी प्रत्येक वेळेला असं सांगायचो तर
माझा भाऊ संजय आणि आशा बहीण जी आहे ते मला असे म्हणायचे, आपल्या आईबाबांनी आपल्याला इंग्लिश मीडियममध्ये ह्याच्यासाठीच टाकलं आहे का? नाही, पण जे चहा पिणारे असतात त्यांना चांगला चहा मिळाला त्याच्यासारखे आशीर्वाद तुम्हाला दुसरं कोणी देत नाही. मला का आवडते चहाची टपरी, कारण तिथे लोक आहेत ना माइंड रिलॅक्स करायला येतात. भले मी चहा बनवत असतो पण मला अशा स्टोरीज ऐकायला मिळाल्या असतात कुणाच्या काय आणि त्या ज्याला तुम्ही गॉसिपिंग म्हणा किंवा काही म्हणा, मला त्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. वा, चाय पे चर्चा. सर, रेडिओ, कॅल्क्युलेटर आणि टेप रेकॉर्डर यापैकी तुम्हाला यांनी काय काय शिकवलंय? पेशन्स, क्रिएटिव्हिटी की फेथ? क्रिएटिव्हिटी. अमेझिंग. 10 on 10 सरांनी जे आहे ते रॅपिड फायर राऊंडमध्ये जिंकलेले आहेत. सर, आता एक पुढचं सेगमेंट आहे जिथे काही फार बोलायचंच नाहीये तुम्हाला, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं. ठीक आहे. आणि त्या सेगमेंटचं नाव आहे येस नो सेगमेंट. आता अगदीच क्विक उत्तर द्यायचं आहे, ते सुद्धा येस नो मध्ये. जर तुम्ही अजूनही घरी टेक्निशियन म्हणून काम करतात का? घरातल्या गोष्टी रिपेअर करतात का? नो. सर, तुम्ही बिलीव्ह करतात का की वायफाय जे आहे ते माणसाचा अत्यंत महत्त्वाचा राईट आहे, बेसिक ह्युमन राईट आहे? येस. सो तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून जन्माला आला आहात? येस. सर, तुम्ही हे कोणाला सांगितलंय का, म्हणजे एखाद्या स्ट्रेस सिच्युएशनमध्ये घाबरू नकोस, काळजी नको करू, मी आहेस, पण नंतर तुम्हाला टेन्शन आलेलं आहे, तुम्ही घाबरला आहात? नो. सर, मोठं प्रेझेंटेशनच्या आधी तुम्ही अजूनही नर्वस होता का? इंटरेस्टिंग. सर, तुम्ही असं एखादा डिसिजन घेतलेला आहे का ज्यामध्ये तुम्ही कोणाचीच ॲडवाईस घेतली नाही आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की मी खूप मोठी चूक केली आहे? सुपर फास्ट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. लास्टवाला कुठला होता तो किस्सा? लग्नच? पण ती चूक नाही आहे, पण घाबरलो होतो मी नंतर, कारण आईवडिलांना परत कन्व्हिन्स करायचं वगैरे, त्यासाठी थोडंसं मला टफ होतं. पण मग तो कुठला डिसिजन होता की त्याच्यात तुम्ही घाबरला पण होता आणि कन्व्हिन्स असताना? नाही, असं घाबरलेलो म्हणजे डिसिजन घेतला आणि नंतर असं कुठं हे वाटलं असं कधीच झालेलं नाही, पण डिसिजन घेतल्यानंतर मी घाबरलो, तो लग्नाचाच होता. ओके. सर, आता घाबरायचं नाही आहे, पण आता मला इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्याकडे जाणून घ्यायच्या आहेत. सो हा आहे इमोजी राऊंड, ज्याच्यामध्ये मी पुन्हा तुम्हाला एक सिच्युएशन किंवा एक सेंटेन्स देणार आहे, त्यातून तुम्ही जी वाटते. अरे, मी हे व्हॉट्सअपवरती कधी वापरतच नाही. हां, मग हेच तुम्हाला पाहिजे तुमच्याकडनं, त्यामुळे मला ह्या सगळ्यांची मीनिंग हे खूप जोरदार हसणं आहे, लाफ आउट ऑफ लव्ह. ओके ना? ओके. हॅलो. आणि हे काय आहे? राग आला. आणि हे लव्ह आहे. हे लव्ह आहे, जे आपल्या सगळ्यांच्या गॅजेटला सुरक्षित ठेवतात. आणि अँटी व्हायरस आहे क्विक हिल, आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये तो आहे. पण आता सध्याच्या जगात जर आपण पाहिलं तर अनेक जण जे आहे ना ते आपल्या इमोशन्सला जे आहेत एक्सप्रेस करतात इमोजीसच्या माध्यमातून, आणि काही इमोजीस बऱ्याचदा व्हायरलसुद्धा होतात. आता बघूयात की सर कुठल्या सिच्युएशनला कुठल्या इमोजीस आपल्याला देत आहेत. सो आता सुरू करूयात सरांसोबत इमोजी रिॲक्शन गेम. वेन द सर्व्हर सडनली क्रॅशेस. Oh my God. When the new product version runs perfectly. Yes. When your team delivers before the deadline. असं होतं का? होतं ना. क्या बात आहे. हां, सर, खरंच अँटीव्हायरस काम करतो का? येस, करतो ना. ओके. सर, जेव्हा मीटिंग संपणार असते आणि कोणीतरी अचानक म्हणतं की आपण एक काम करूयात, अजून एक राऊंड करूयात मीटिंगचा, तेव्हा? ओके. जेव्हा इंटरनेट अशक्य म्हणजे अशक्य स्लो असतं, असं होतं का तुमच्या राज्यात? पूर्वी व्हायचं, आता नाही होत. ओके. सर, जेव्हा कोणीतरी तुम्हाला म्हणतं की सर तुमची स्टोरी ही आम्हाला खूप इन्स्पायर करून गेली आहे. लवली. आणि जेव्हा तुम्हाला हे समजतं की आपले कॅन्टीनचे बिल हे इलेक्ट्रिसिटी बिलपेक्षा जास्त आलेले आहेत, तरी सुद्धा मी हसतो. तुमचं फेवरेट फूड कुठलं आहे? माझं फेवरेट फूड घरचं रोजचं जेवण आहे. मला बाहेरचं हॉटेलचं आवडत नाही जास्त फूड खायला. तुम्ही स्वयंपाक करता, बनवता? मी लग्नाच्या आधी करत होतो, ज्यावेळेस आईकडे होतो त्यावेळेस करायचो, त्यावेळेस अगदी मला पोळीसुद्धा बनवता येत होती. लग्नानंतर मला किचनमध्ये एंट्रीच दिली नाही आहे.
नो प्रॉब्लेम सर. पण आम्ही सगळ्यांनी तुम्हाला आमच्या गॅजेट्समध्ये एंट्री दिलेली आहे तुमच्या क्विकहिल या अँटीव्हायरसमुळे, आणि त्यामुळेच आमचे सगळे गॅजेट्स हे सुरक्षित राहतात. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. सर, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप भारी वाटलं, आणि तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही तुमचं एज्युकेशन हे नंतर एक्सटर्नल कंप्लीट केलं, पण खऱ्या अर्थाने तुमच्या आत्मविश्वासाने आणि तुमच्या अनुभवाने तुम्हाला पदव्यांपेक्षा एक मोठं एज्युकेशन जे आहे ते दिलेलं आहे, आणि तुम्ही अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहात की आपणही असं लाईफमध्ये नक्कीच अचीव्ह करू शकतो, पण आपला निर्धार हा ठाम असायला पाहिजे. येस, थँक्यू. थँक्यू सर. सिटी टॉक्स पॉडकास्टमधल्या गप्पा तुम्ही आता पाहिल्या आहेत, त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला जरूर सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात लवकरच. त्यासाठी पाहत राहा सिटी टॉक्स पॉडकास्ट, रेडिओ सिटी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर.